शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस पिकावर मावा, तुडतुडा, पांढरी माशी, थ्रिप्स आणि काळा मावा याचा प्रादुर्भाव हा जास्त झालेला आहे आणि याच्या नियंत्रणासाठी आपल्याला कापूस पिकावर तिसरी महत्त्वाची फवारणी करून घेणं फार आवश्यक आहे। या तिसऱ्या फवारणीमध्ये कोणते औषध प्रामुख्याने आपण घेतले पाहिजे, काय फायदा या तिसऱ्या फवारणीचा आपल्या कापूस पिकाला होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय कमी खर्चामध्ये हे तिसरी फवारणी आपल्याला करून घ्यायची। आता ही तिसरी फवारणी आपल्याला का बरं करायची आहे? जेवढी रस शोषणारी कीड असेल याचा खात्मा झाला पाहिजे, कापूस पिकाची वाढ, क्वालिटी आणि पाते फुले संख्या जास्त लागली पाहिजे। कापूस पिकावर जेवढी रस शोषणारी कीड असेल याच्या खात्म्यासाठी किंवा नियंत्रणासाठी आपण 4 औषध 4 पर्याय पाहणार आहे। तुम्हाला जे लवकर उपलब्ध होईल किंवा आपल्या कापूस पिकाची स्टेज पाहून तो निर्णय तुम्ही घ्या। जर आपल्या कापूस पिकावर रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव हा कमी असेल तर तुम्ही यूपीएल कंपनीचं अपाचे मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही घ्या। यामध्ये प्रामुख्याने 2 घटक आपल्याला पाहायला मिळतात, एक म्हणजे फिप्रोनिल आणि दुसरं म्हणजे फ्लोनिकामाइड। या 2 घटकाचं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे अपाचे आणि बऱ्यापैकी रस शोषणाऱ्या किडीवर हे चांगल्या प्रकारे काम करते। तर एकतर आपल्याला हे घ्यायचं आहे प्रति आंबाला 15 ग्रॅमनं। दुसरं म्हणजे यूपीएल कंपनीचंच उलारा तुम्ही या अवस्थेमध्ये घेऊ शकता। उत्तम प्रकारे तुडतुडे, मावा आणि थ्रिप्सवर हे काम करते। फक्त पांढरी माशी जास्त असेल तर जर जास्त प्रमाणात काम उलारा जे आहे ते करत नाही। एकतर तुम्ही हे घ्या प्रति आंबाला 8 ते 9 ग्रॅमनं। तिसरं म्हणजे घरडा केमिकल्स या कंपनीचं पोलीस उत्पादन मार्केटमध्ये उपलब्ध आहे। जर आपल्या कापूस पिकावर रस शोषणारी कीड जास्त असेल, काळा मावा, थ्रिप्स, तुडतुडे, पांढरी माशी याचा प्रादुर्भाव जास्त असेल तर तुम्ही हे घ्या प्रति आंबाला 8 ग्रॅमनं। यामध्ये प्रामुख्याने 2 घटक आपल्याला पाहायला मिळतात, एक म्हणजे फिप्रोनिल आणि दुसरं म्हणजे इमिडाक्लोप्रिड। दोन्ही घटक उत्तम प्रकारे या रस शोषणाऱ्या किडीवर चांगल्या प्रकारे काम करतात। चौथं शेवटचं म्हणजे जीएसपी कंपनीचं नवीन उत्पादन मार्केटमध्ये आलेलं आहे ते म्हणजे रावण। आपल्या कापूस पिकावर किती भयंकर मोठी रस शोषणारी कीड असो, मावा, थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडे याचा पूर्णपणे खात्मा होणार आहे। थोडंसं महाग आहे परंतु 4थ्या ते 5व्या दिवशी रिझल्ट आपल्याला देऊन जाते आणि म्हणून जर भयंकर प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकावर असेल तर तुम्ही जीएसपी कंपनीचं रावण या नावानं उत्पादन आहे। यामध्ये 2 घटक आपल्याला पाहायला मिळतात, एक म्हणजे टॉल्फेनपाइराइड आणि दुसरं म्हणजे बायफेन्थ्रिन। रस शोषणाऱ्या किडीसाठी आपण 4 पर्याय 4 उत्पादन पाहिलेले आहेत। तुमच्या कापूस पिकावर अटॅक किती आहे निर्णय तुम्ही घ्या। दुसरं म्हणजे अळीनाशक। कापूस पिकामध्ये सर्वात घातक अळी ठरते ते म्हणजे बोंडअळी आणि या अळीवर जर आपल्याला नियंत्रण कंट्रोल ठेवायचं असेल तर आतापासूनच प्रत्येक फवारणीमध्ये म्हणजे शेवटच्या फवारणीपर्यंत आपल्याला अळीनाशक घेणं फार महत्त्वाचं आहे। कोणतं घ्यायचं आहे? प्रोपेनोफॉस 50% हा घटक आपल्याला घ्यायचा आहे, जो की क्युरोकॉनमध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा तुम्ही कोणत्याही कंपनीचं उत्पादन घ्या, प्रोपेनोफॉस 50% हा प्लेन घटक आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळते। म्हणजे अळीचा खात्मा करणारच आहे परंतु जो गॅस हा घटक तयार करते यामुळे जे पतंग असतात ते पतंग आपल्या कापूस पिकावर अंडे घालत नाही। तर प्रोपेनोफॉस 50% हा घटक आपल्याला घ्यायचा आहे प्रति आंबाला 30 ml ना। तिसरं म्हणजे कापूस पिकाची क्वालिटी 1 नंबर आली पाहिजे, पाते फुले संख्या जास्त झाली पाहिजे, पातेगळ झाली पाहिजे नाही, यासाठी आपल्याला घ्यायचं आहे चिल्मिस कॉम्बी। यामध्ये जेवढी आपले सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याची गरज आपल्या पिकांना असते हे यामध्ये उपलब्ध आहे। एकतर आपण हे घ्या प्रति आंबाला 30 ग्रॅमनं किंवा या अवस्थेमध्ये तुम्ही 05234 हे जे ग्रेड आहे विद्राव्य खताची हे ग्रेड घ्या प्रति आंबाला 80 ते 100 ग्रॅमनं। या 05234 काय होणार आहे की पाते फुले जास्त लागतील आणि बोंडे साईज लवकर वाढीन, पातेचं रूपांतर लवकर बोंडामध्ये हा घटक त्या ठिकाणी करणार आहे। एकदा चिल्मिस कॉम्बी घ्या किंवा 05234 घ्या, दोन्हीपैकी एकच घ्या, दोन्ही घ्यायची काही आवश्यकता नाही आहे कारण कमी खर्चामध्ये आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे। आता कापूस पिकामध्ये तुम्हाला जर वाटलं की फंगसचा अटॅक आहे, कुठेतरी बुरशी आहे, तरच तुम्ही एखादा बुरशीनाशक घ्या, कमी खर्चामध्ये स्वस्त। नाहीतर कापूस पिकामध्ये प्रत्येक फवारणीत फंगिसाइड घ्यायची काही आवश्यकता नाही आहे, जास्त खर्च आपल्याला करायचा नाही आहे कारण कसं आहे दुकानदार देत राहते आणि आपण घेत राहतो। तर हा विषय आपल्याला करायचा नाही आहे। कमी खर्चामध्येच आपल्याला कापूस पिकाचं किंवा कोणीही पिकाचं फवारणी असतं पण जे ते करून घ्यायचं असते। आणि वातावरण जर ढगाळ असेल, खराब असेल तर कोणत्याही कंपनीचं सिलिकॉन स्टिकर आपल्याला घ्यायचं आहे प्रति आंबाला 5 ml। आणि अशा प्रकारे आपल्या कापूस पिकाला ही तिसरी महत्त्वाची फवारणी तुम्ही करून घ्या। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार इथंच। शेतकरी बांधवांना योग्य फवारणी योग्य वेळेवर भेटावी, योग्य माहिती भेटावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। धन्यवाद। जय जवान जय किसान।